गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर सातो फॅमिली ब्लॉग। आज आहे गणपतीचा तिसरा दिवस। मॉर्निंगला आता आरती झाली गणपतीची आणि आता आम्ही चाललो आहे इडली एक्सप्रेसला। आमच्या मावशी आणि काकांचं इडली एक्सप्रेस आहे वाघोलीमध्ये, स्टार बाजारच्या शेजारी। तिथे आम्ही विजिट करायला चाललो आहे आणि आमच्या सगळ्या मावशा काल मामाच्या घरी राहिल्या होत्या, त्यासुद्धा येणार आहेत। आणि हा पहा रेडी झाला आणि तो चप्पल पहा कोणती घाल, कपडे त्याला बदलायचे आहेत। आणि बाप्पाच्या तिथे चप्पल घालून जायची नाही, साईडला हो, बाप्पापाशी जायचं नाही। चप्पल काढ, चप्पल काढ, तिकडे जाऊ नको। कशी फुलं काढतो, डेकोरेशनसुद्धा ठेवत नाही, अख्खी फुलं काढून टाकतो डेकोरेशनची। लहान मुलं घरात असेल तर हे असंच होतं, सगळ्यांच्या इथं हेच होत असणार आहे। हे पहा कशी फ्लावर्स काढतो, खालचे डेकोरेशनच राहत नाही, सगळे फ्लावर्स काढून टाकतो तो। बाप्पाच्या पाया पड, चल शूज, चप्पल काढ, चप्पल काढ, चल चप्पल काढ, फ्लावर्स लावून टाक सगळे। का काढले तू, का काढले? कोणाची चप्पल घातली तू? दादाची ना? टोमॅटो ऑनियन थोडे स्पेशल मेनू आहे, माय सॉयर मसाला डोसा। हे काय आहे, माय इडली एक्सप्रेसचे मालक मयूर तांबे। माय इडली एक्सप्रेसचे ओनर। गुड 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 गुड। हा आहे मेनू कार्ड, इडली एक्सप्रेसचा मेनू कार्ड पहा। या इडली एक्सप्रेसची इडली, मसाला डोसा, उडीद वडा, कोल्ड कॉफी। आणि आजचा टुडे स्पेशल मेनू आहे टोमॅटो ऑनियन उत्तप्पा अँड मैसूर मसाला डोसा। मैसूर मसाला डोसा। हा त्यांचा स्टाफ आहे। 125। ये इडली चटनी है ना, ये वड़ा पाव की बहुत अच्छा है आपका वड़ा पाव। वड़ा पाव बहुत अच्छा है। ते किचन आहे त्यांचं सगळं, इडली एक्सप्रेसचं किचन। इडलीची मशीन आहे, त्याच्यामध्ये इडल्या होतात तयार। स्पंज डोसा आहे ना हे, स्पंज डोसा। उडीद वडा, इडली एक्सप्रेसची इडली। आणि हिने घेतली इडली। तू काय मागवले? डोसा, साधा डोसा, इडली एक्सप्रेसचा डोसा, स्पंज डोसा, स्पंज डोसा, स्पेशल मेदू वडा। मेदू वडा तू काय खाल्लं? इडली वडा। खाण्यातच लक्ष आहे, बोलत तर नाही अजिबात। त्यांना लयच आवडलेलं दिसतंय इडली एक्सप्रेसचं, भरपूर टेस्टी आहे। टेस्टी आहे। वाघोलीत कोण राहत असेल त्यांनी नक्की विजिट करा माय इडली एक्सप्रेसला। एक नंबर, स्टार बाजारच्या समोरच आहे। आमदार झाले त्या, मावशी आहे, छान आहे ना? मग बोला ना काहीतरी इडली एक्सप्रेस बद्दल। तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? आमचं दुकान आहे म्हणल्यावर सगळंच नाही, तुम्हाला तर सगळंच, तुम्ही सगळंच टेस्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे? छान आहे, टेस्टी, टेस्टी आहे ना? एक नंबर, एक नंबर। ऐक माझं घ्या आता, सांबार तर असलं एक नंबर आहे ना, कुठंच नाही असलं सांबार, फक्त वैशालीलाच मिळतं। आणि वाघोली इडली एक्सप्रेस। आय लव्ह इडली एक्सप्रेस, मग आय लव्ह इडली एक्सप्रेस, त्यामध्ये गुतायला होतंय।
बोला. आय लव्ह इडली एक्सप्रेस. आता मालकीनबाईचं काय बोला ना. तुम्ही कधी येताय? आम्ही तर आलो, तुम्ही कधी येताय? नक्की कमेंट मध्ये सांगा. नक्की या सगळ्यांनी चाटून पुसून खाल्लेलं आहे, तुम्ही प्लेट बघू शकता. बघा काय राहिलंय का त्याच्यामुळे. वडापाव खूप टेस्टी आहे, खाऊन बघ. इडली एक्सप्रेसचा वडापाव. तू तर काय रोजच खात असन. कसा आहे डोसा? कुठला आहे माहिती आहे ना? मसाला डोसा. पण कुठं आहे, कुठं आलोय आपण आज खायला? कसा आहे? गरम आहे काय? खात्यात आहेत सगळे. अरे तुला काय आवडलं? हाय अंकल, गुड मॉर्निंग. कैसी लगे आपको ये इडली डोसा? कैसा है? हाँ, पहली बार आए क्या? हर बार आते हैं? हर बार आते हैं ना? आपको बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा है, पहली बार आया। पहली बार आए आप? मैं तो आता रहता हूँ, बहुत अच्छा। इसकी वजह से आप आ रहे हैं. फीडबॅक तुम्हाला कसं वाटलं दादा? ओके, रोज येतो. रोज येता ना तुम्ही? हो, आम्ही दोघं. तुम्हाला जास्त काय आवडतं यातलं? आम्ही इडली वडा घेतो. थँक्यू. थँक्यू अंकल. मला कशी वाटली इडली? तुम्ही कोणता मेनू घेतला होता? इडली उत्तप्पा. कसा वाटला? पहिल्यांदाच खाल्लं होतं का तुम्ही? एकदा खाल तर परत याल अशी आहे. हाय काका. हॅलो. कशी वाटली तुम्हाला? काय खाताय तुम्ही? उडीद वडा. कसा वाटला तुम्हाला उडीद वडा? रोज नाश्ता करता ना? हेच घेता की इडली घेता काय? वेगवेगळं ना? सगळे मेनू छान आहेत ना? थँक्यू. पोट भरेन पण मन भरणार नाही अशी इडली एक्सप्रेस. त्याच्यामुळेच तू सगळे फिनिश केले. काय नाही राहिलं तुझ्या ताटात. मावशीला वडापाव इतका आवडला की ती मला सारखी म्हणत होती, "ए, दे की मला पटकन." अगं हा वडापाव आहे 20 रुपयालाच आहे. क्वांटिटी पण खूप मोठी आहे. नक्की खा, नक्की खा. नक्की मला खा. द्या जरा. फेमस वडापाव इडली. शेतारी येवले अमृततुल्य आहे. तिथं पण हाय हाय. हे असतात येवलेवर. आकाश भाई नाही आहे का? चहा उकळतोय बघा येवलेचा. आणि या मशीन आहेत दुधाच्या चहा बनवायच्या. कसा आहे चहा? कॉफी घेतली का? चहा घेतलाय? लेमन टी का? डाएटला तो तू नाही घेतलं चहा? घेतलं ना. घेतलाय तू पण घेतला? येवले चहा एकदा पिऊन तर पहा. येवले चहा तर सगळ्यांनाच आवडतो. सगळ्यांचा फेवरेट चहा आहे येवले चहा. असं कर की बाळा, असं कर. एक नंबर चहा. इडली एक्सप्रेस आणि येवले अमृततुल्य नक्की विजिट करा. सांगितलं की नेक्स्ट खाली नको जाऊ. खाली कुठं? बघा कसे चांगला नाश्ता केलेला आहे. आता यांना परत झोप लागेल जाऊन. सगळे घेतले ना? तुला आता चालवायचंच नाही आहे ना? एवढं खाल्ले आणि खूप टेस्टी आहे. हा तेच चालवायचंच ना आता. आज डाईटला जरा आज आराम दिला का? थोडंफार खाल्लं आहे ना. इडली खायला सांगितली होती ना म्हणून इडली खाल्ली. हा, चालतो ना? नेक्स्ट विजिट आपण बकोरी फाट्यावरती पण आहे इडली एक्सप्रेस या मावशीचं. आणि हे कुठं आहे? यांचं कुठं आहे? थर्ड विजिट
कासुर्डी फाटा. हा तिथे जर कोण राहत असेल आणि जर हा पाहिला व्हिडिओ तर तिथे पण विजिट करा आणि बकोरी फाट्यावरून कोण पाहत असेल तर तिकडे पण विजिट करा इडली एक्सप्रेसला. जिरवायचं काम चाललंय खाल्लं. हा खाल्लंय त्याच्यामुळे व्यायाम केला पाहिजे नाही का. तू काय करतोय काय करतोय एवढीची किटली वाजवतो काय. थँक्यू मयूर. चला आता आम्ही चाललोय घरी. सगळे निघाले. सगळ्यांचा नाश्ता झाला. हे सगळं पार्किंग गर्दी तर काही कमी होत नाही. गर्दी आता इडली एक्सप्रेसची वाढत चालली आणि चहाची पण. त्याला थँक्यू म्हणताय कारण त्यांनी तुम्हाला सगळं जे पाहिजे ते पटपट आणून त्यांनी दिलं. चला आता बाय. चला चला आता सगळ्यांचा नाश्ता झाला इडली एक्सप्रेसचा आणि सगळे निघाले आता. चला चला तिला दिसला मोबाईल कवर लगेच गेली मोबाईल जा. चला जा आता गाडी थांबली मामा वळवते. बाय. गेले आता सगळ्या मावशा. बाय बाय. हाऊ बाय बाय. बाय मावशी बाय बाय. नाश्ता करून आम्ही निघालो घरी ओला बुक करून आणि मुलांसाठी पण टिफिनला नाश्ता घेतला आणि नाश्ता एवढा आवडला की पोट भरलं पण मन काय भरलं नाही. तुम्ही नक्की विजिट करा माय इडली एक्सप्रेसला आणि कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बाय.